तर नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी मी एक अशी खुशखबर आणि महत्त्वाची अपडेट समोर घेऊन आलो आहे. तर या ब्लॉग चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे. तर तुम्ही जर व्हिडिओला पहिल्यांदा पाहत असाल किंवा नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तर बरेचसे महिला अशा आहेत की त्या व्हिडिओ पाहतात पण शेवट लाईक करत नाहीत, सबस्क्राईब करत नाहीत. असं काही करू नका. तुमची एक लाईक आणि एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तर आता नवीन अपडेट्स काय आहे, तर लाडकी बहीण योजना ही KYC करून डिसेंबरचे 1500 रुपये आले नाहीत. तर फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे, ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे अनेक महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. मात्र काही महिलांना अजूनही डिसेंबरचा 1500 रुपयांचा हप्ता मिळालेला नाही. जर तुमची ही KYC पूर्ण असेल आणि तरीही पैसे आले नाहीत, तर चिंतेत पडण्याऐवजी त्यामागची तांत्रिक आणि प्रशासकीय कारणे समजून घेणे खूप गरजेचं आहे. आणि हे तुम्हाला मी या पूर्ण व्हिडिओमध्ये सविस्तर स्टेप बाय स्टेप माहिती सांगणार आहे की तुमचे पैसे कशाप्रकारे अडकले आहेत, कशामुळे अडकले आहेत ते सांगणार आहे. तर पहिली स्टेप आहे KYC आणि आधार लिंकिंग त्रुटी. तर अनेक महिलांना वाटते की फक्त योजनेच्या पोर्टलवर KYC केली की काम झाले, पण तसे नाही. अजून आधार बँक लिंकिंग आणि तुमचे बँक खाते आधारशी कार्डशी लिंक असणे आणि त्यावर DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सक्रिय असणे अनिवार्य आहे. जर बँकेत आधार लिंक नसेल तर सरकारकडून पाठवलेले पैसे परत रिव्हर्स जातात म्हणजे वापस जातात. आणि नावातील बदल म्हणजे आधार कार्ड आणि बँक पासबुकावरील नावामध्ये थोडाही फरक असेल, तर उदाहरणार्थ तुमचं नाव पहिल्यासुट असेल आणि बँक पासबुकवर नाव पहिल्यासुट असेल आणि आधार कार्डवरती नंतर असेल, तर याच्यामध्ये पण तुमचा अडचण येऊ शकते. जर लग्नानंतरचे नाव असेल तर पडताळणी प्रक्रिया अडथळा निर्णय होतो. जर तुमच्या लग्नात झालं असेल, लग्नामध्ये पण अडथळे येतात, कारण तुमचं लग्न व्हायच्या आधी तुमच्या वडिलांचे नाव जोडले जाते तुमच्यासोबत. तर लग्न झाल्याच्या नंतर तुमच्या पतींचे नाव येते, तर ह्याच्यामध्ये पण अडचण येऊ शकते. तर वार्षिक उत्पन्न आणि पात्रता निकष म्हणजे योजनेच्या नियमानुसार लाभ मिळण्यासाठी काही आर्थिक निकष ठरवून दिले जात आहेत. अर्जाच्या पूर्ण तपासणी खालील गोष्टी आढळल्यास हप्ता थांबवू शकतो. तुम्हाला मी त्या गोष्टी सांगतो. तर उत्पन्नाचा मर्यादा. जर कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न वर्षाचे 2.5 लाखापेक्षा जास्त असेल, तर सरकारी रेकॉर्डमध्ये आढळले तर अशा महिलांचे नाव पात्र यादीतून कमी केले जाऊ शकते. आणि याच्यामध्ये वयोमर्यादा आहे. योजनेसाठी विहित वयोमर्यादाची 21 ते 65 वर्ष न बसणाऱ्या अर्जाची छाननी करून लाभ थांबवला जात आहे. जर तुमचं 21पेक्षा कमी वय असेल आणि जर तुम्ही या योजनेचा लाभ घेत असाल, तर तुम्हाला या योजनेतून बाहेर काढण्याची येऊ शकते. आणि तिसरा आहे मुद्दा तांत्रिक कारणे आणि बॅच प्रोसेसिंग. तर ती जाणून घ्या. कधी कारण व्यक्तिक तांत्रिक अडचणी येऊ शकतात. तर नेमकं काय आहे, तर टप्प्याने वितरण म्हणजे सरकारने स्पष्ट केले आहे की लाभार्थ्यांची संख्या मोठी असल्याने पैसे टप्प्याटप्प्याने पाठवले जातात. काही महिलांना लवकरच तर काही महिलांना महिन्याच्या शेवटपर्यंत पैसे मिळतात. आणि चुकीचा मोबाईल नंबर, अर्जात दिलेला मोबाईल नंबर बंद असेल किंवा बँकेशी लिंक नसेल, तर तुम्हाला तुमचे पैसे जमा झाल्याचा मेसेज येत नाही. अडचण येऊ शकते पुढे. आणि अशा वेळी प्रत्यक्ष बँकेत जाऊन चौकशी करून घ्या, आवश्यक आहे. कारण जर तुमचा बँकशी नंबर लिंक नसेल किंवा काही अडचण असेल, तुमचा मोबाईल नंबर बंद असेल तर याच्यामुळे पण तुम्हाला भरपूर अडचणी येऊ शकतात. तर पैसे आले नसल्यास काय करावे, तर पुढील पावले काय आहेत, तर तुमच्या अद्याप हप्ता मिळाला नसेल तर खाली कृती करा. म्हणजे जर तुमच्या बँक खात्यात तुम्हाला पैसे मिळाले नाही, तर हे पाहून घ्या. स्टेटस चेक करा, कारण लाडकी बहीण तुमचं स्टेटस आहे ते चेक करून घ्या. तर लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत ॲपवर किंवा पोर्टलवर जाऊन तुमच्या अर्जाचे स्टेटस अप्रूव्ड आहे की नाही, डिसअप्रूव्ड हे तपासा. जर अप्रूव्ड असेल तर तुमचा फॉर्म ओके आहे, म्हणजे तुम्हाला कुठली अडचण येऊ शकत नाही. आणि जर डिसअप्रूव्ड असेल तर
याच्यामध्ये तुम्हाला तांत्रिक अडचण येऊ शकते. आणि जर बँकेत भेट द्या. तुमच्या बँकेत जाऊन खाते सक्रिय ॲक्टिव्ह असल्याची आणि आधार मॅपिंगची खात्री करा. तर मदत केंद्र, जवळच्या अंगणवाडी सेविका किंवा सेतू केंद्रावर जाऊन तुमच्या अर्जाची काही त्रुटी इन्कम्प्लीट तर राहिली नाही, म्हणजे इन्कम्प्लीट म्हणजे झालेली नसेल तर ते छाननी करून घ्या, म्हणजे चेक करून घ्या. आणि निकष म्हणजे लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता मिळाला नसेल तर घाबरू नका. तांत्रिक त्रुटी दूर केल्यास प्रलंबित हप्ता मिळण्याची दाट शक्यता असते. KYC सोबतच बँक खात्याचे आधार सीडिंग तपासणी हा यावरील सर्वात प्रभावी उपाय आहे. तर तुम्हाला डिसेंबरचा हप्ता मिळाला आहे की नाही, किंवा तुमच्या अर्जाचे स्टेटस काय दिसत आहे, कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटू अशाच नवीन माहितीमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये. असं सपोर्ट करत राहा, आम्ही अशीच नवीन माहिती देत राहू. तर भेटू. धन्यवाद.